दिव्याई आशीर्वाद असू दे ग आई. वा, वा, वा. अरे वा 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 वा, काय योग म्हणावा. आज घट बसल्यात आणि साक्षात नुपूर देवीचं दर्शन झालं. वा 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 वा, योग जुळून यावा तर असा. घे शिरा, घे आपला प्रसाद घे. देवाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. घे. कसा आहे? गोड आहे ना? एकदम तुझ्यासारखा. हा म्हणजे साजूक तुपात बनवलाय. काय हे नुपूर? जज साहेब, अहो मी ह्यांच्याकडे कर्जाच्या पैशाची मागणी केली आहे का? नाही ना. मला माहिती आहे हे पैसे देणार, हे माझं कर्ज देणार देणार ना. आणि समजा नाही दिले हरकत नाही. या ना त्या मार्गाने ते पैसे कसे काढून घ्यायचे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी समोर दिसलं की आपली ती स्टेप सुरू नाही. मला माहिती आहे. आणि तसंही अन्वयने तुझ्या लग्नासाठी माझ्याकडून पैसे घेतले, कर्ज घेतलंय, याचं प्रेशर आहे तुमच्यावर, हो की नाही? त्यामुळे आज नाही विचारणार. आज मी फक्त दर्शनाला आलोय. आपलं चाळीतल्या देवी आईचं दर्शन घ्यायला आलोय. आज नाही विचारणार. आज चावरे पैशाचं नाही विचारणार. उद्या उद्या भेटेन तुला. भेटू ना? हा, उद्या भेटलो मी तुला पैशाचं विचारतो. आणि तसे कोर्टात माझी वरच्यावर ये जा होत असते. तिथे मी एवढ्या प्रकारच्या केसेस बघतो की म्हणजे कोणी कर्जच फेडलेलं नाहीये, पैसेच देत नाहीयेत, EMI थकवले आहेत, देतो देतो म्हणून सांगतात, नुसती आश्वासनं देतात. ह्या सगळ्या केसेसला न्यायाधीश इतकी वाईट शिक्षा देतं, बघत नाही आणि ऐकवतही नाही. मागच्याच आठवड्यात एका आता त्या कुटुंबाचं नाव घेत नाही मी, एका कुटुंबाने असेच पैसे दिले नव्हते, कर्ज फेडलं नव्हतं. काय शिक्षा दिली असेल? म्हणजे कोर्टाने काय निकाल दिला असेल? गेस, अंदाज नाही. कोर्टाने असा निकाल दिला की त्यांच्या राहत्या घरातून त्यांना बाहेर काढावं आणि त्यांचं घर विकून कर्जाच्या पैशाची वळत करून घ्यावी, असा निकाल दिला. असा निकाल ऐकून मला इतकं वाईट वाटलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. एखाद्या कुटुंबाला राहत्या घरातून बाहेर रस्त्यावर काढायचं, त्यासारखं पाप या जगात नाही देवी. या जगात हे पाप नाही. बोल, तू का रडते? तू नको रडू, थांब. अगं तू कशाला रडते? मी आहे ना. आपण दोघं म्हणजे मी आहे ना. आपण दोघं काही वेगळे आहेत का? आणि तसंही थोर पुरुषांनी संतांनी सांगून ठेवलंय, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मी आहे ना तुला धरायला, म्हणजे मी आहे ना मदतीला. ए नुपूर, अगं धनधारे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन मला दावरे. चला चावरे, दर्शन झालं.